नमस्कार, मी साटम. मी आता इथे PVR आहे ना, लोअर परळला तिथे आलोय. इथे बघावं तेव्हा कामच सुरू असतं. कधीच मी एका वेळेला एक गोष्ट पाहिली आणि ती दुसऱ्या वेळेला आलोय आणि तशाच प्रकारे पाहिली असं कधी होत नाही, फक्त फ्री पार्किंग सोडलं तर. आता मी खास खूप इंटरेस्टिंग गोष्टीसाठी आलोय, ते म्हणजे 21च्या स्क्रीनिंगसाठी आलोय. खूप जास्त भारी का वाटतंय. आयुष्यातलं पहिलं स्क्रीनिंग किंवा प्रीमियर पाहायला आलोय आणि तेही सैन्य दलाशी निगडीत आहे. आता 21 कशाशी निगडीत आहे ते थोडंसं सांगतो. त्याआधी हे तिकीट आणि कुपन मिळालेलं आहे. पहिलंच स्क्रीनिंग आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण इंडियन आर्मीशी रिलेटेड आहे. तर हा जीवनपट आहे, म्हणजेच ऑटोबायोग्राफी किंवा बायोपिक आहे. कोणाबद्दल आहे तर परमवीर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल सरांवर आधारित हा चित्रपट आहे. एक छोटासा किस्सा माझ्याबरोबर सुद्धा घडलाय. बाकी स्टोरी सांगणार नाहीये, कारण ज्या वेळेला मी अनालिसिस केलं ट्रेलर त्यावेळेला लक्षात आला की एकंदरीत मी जी तुम्हाला स्टोरी सांगणार होतो तो एकंदरीत चित्रपटात त्या गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामुळे स्पॉइलर द्यायचे नाहीयेत. सर्वांनी पाहिला पाहिजे असा चित्रपट असणार. ज्या प्रिसिजन लेवलला वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना, ते पाहून खूप जास्त भन्नाट वाटतंय. खास करून नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या आतमध्ये एकंदरीत ह्या सर्व गोष्टी शूट केलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या दाखवलेल्या आहेत ना, ते पाहून खूप जास्त भन्नाट वाटलं. एक प्रसंग घडला होता काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमामध्ये. ब्रिगेडियर महाजन सर मला भेटले होते आणि त्यांनी एकंदरीत खेत्रपाल सरांची स्टोरी सांगितली होती आणि अक्षरशः ढसाढसा रडले होते माझ्यासमोर. आणि तीच स्टोरी या चित्रपटामध्ये आहे आणि एकंदरीत ती खूप जास्त फेमस स्टोरी सुद्धा आहे, परमवीर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल सरांबद्दलची. आणि धरमपाजी, तुम्हाला पाहताना खूप जास्त दुःख होत होतं कारण ही शेवटची वेळ होती तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायची. धरमपाजींनी ब्रिगेडियर ML खेत्रपाल म्हणजेच सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांचं काम केलेलं आहे आणि तो जो हळवापणा त्यांच्या एकंदरीतच भावनेमधनं आणि ऍक्टिंगमधनं दिसत होता ना, ते मन हळवं करत होतं एकंदरीत. पण पाकिस्तान मधल्या ब्रिगेडियरचा रोल हा जयदीप एलावत सरांनी केलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे ब्रिगेडियरचं काम त्यांनी केलंय आणि कुठल्या तरी गोष्टीचा संकोच त्यांच्या मनामध्ये, ते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल आणि ब्रिगेडियर ML खेत्रपाल यांच्याशी निगडीत आहे. त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. चित्रपटाचं नाव 21 कशावरून, ज्या वेळेला खेत्रपाल सर शहीद झाले त्यावेळेला त्यांचं वय 21 होतं. बाकी असाच वेगवेगळ्या गोष्टींचा शोध सुरू राहील. स्टोरी टू बी कंटिन्यूड राहील. एक शाउट आउट द्यायचं ते म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीला आणि पुना हॉर्सला. हे जे खेत्रपाल सर आहेत ना, त्यांचा टँक आहे ना, जो त्यावेळेला युद्धात वापरलेला 1971च्या, तो आपल्याच अहिल्यानगरमध्ये प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे. खेत्रपाल सरांचा जन्म हा आपल्याच पुण्यामध्ये झालेला आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जे परेड ग्राउंड आहे ते सुद्धा त्यांच्याच नावाने आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही शोधा आणि हर हर महादेव.